हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 5 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्या आधीच्या चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर दरवर्षी जागतिक रेंजर दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 31 जुलै रोजी. स्पष्टीकरण पाहूया. निसर्ग, वन्यजीव आणि नैसर्गिक वारशांचे रक्षण करणाऱ्या रेंजर्सच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि कर्तव्य बजावताना शहीद किंवा जखमी झालेल्या अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 31 जुलै रोजी जागतिक रेंजर दिवस साजरा केला जातो. पुढे पाहूया. जून 2026 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात म्हणजेच IIP किती टक्के वाढ झाली आहे? उत्तर आहे 7.3%. स्पष्टीकरण पाहूया. जून 2026 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 7.3%ची नोंदवलेली वाढ ही औद्योगिक क्षेत्राची मजबूत प्रगती दर्शवते. पुढे पाहूया. दुर्मिळ मृदा घटकांच्या शोधासाठी एक्सप्लोरेशन लायसन्स जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर आहे राजस्थान. पुढचा प्रश्न पाहूया. दुर्मिळ मृदा घटकांच्या शोधासाठी एक्सप्लोरेशन लायसन्स जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? राजस्थान. स्पष्टीकरण पाहूया. दुर्मिळ मृदा धातूंच्या शोधासाठी एक्सप्लोरेशन परवाना जारी करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. राजस्थानची राजधानी जयपूर असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा व राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. पुढचा प्रश्न पाहूया. नगुल जखोम गंगटे यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे मेक्सिको. स्पष्टीकरण पाहूया. नगुल जथोम गंगटे यांची मेक्सिकोमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी, चलन आहे मेक्सिकन पेसो आणि अध्यक्ष क्लाउडिया शेनबाउम आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच भारताच्या कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केलेली आहे? उत्तर आहे अजिंक्य रहाणे. स्पष्टीकरण पाहूया. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घोषित केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी दानवीर उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पंचायती राज मंत्रालय. स्पष्टीकरण पाहूया. पंचायती राज मंत्रालयाने नागरिक सहभाग वाढवण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी दानवीर उपक्रम सुरू केलेला आहे. याद्वारे नागरिक स्वेच्छेने पंचायतींना संगणक किंवा इतर संसाधने दान करू शकतात. पुढचा प्रश्न पाहूया. ISSF विश्वचषक 2026 हांगझोऊ टप्प्यातील पदक तालिकेत भारत कितव्या स्थानावर राहिला? उत्तर आहे 3ऱ्या. स्पष्टीकरण पाहूया. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषकात भारतीय संघ पदक तालिकेत 3ऱ्या स्थानावर राहिलेला आहे, तर यजमान चीन पहिल्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्लोबल फायनान्स अवॉर्ड्स 2026 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट बँकेचा खिताब जिंकणारी पहिली आग्नेय आशियाई बँक कोणती ठरलेली आहे? उत्तर आहे DBS बँक. स्पष्टीकरण पाहूया. DBS बँकेला हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. bank.in या डोमेनवर स्थलांतरित होणारी पंजाब नॅशनल बँक PNB ही पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे प्रमुख प्रदर्शन वस्त्र उत्सव 2026चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे चेन्नई येथे. स्पष्टीकरण पाहूया. कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित वस्त्र उत्सव 2026 हे प्रदर्शन चेन्नई तमिळनाडू येथे आयोजित केले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? उत्तर आहे ग्वाल्हेर.
स्पष्टीकरण पाहूया. तर भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात उभारले जाणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिली महिला नेतृत्वाची नवीकरणीय ऊर्जा धोरण देवती योजना सुरू केलेली आहे? उत्तर आहे छत्तीसगड. स्पष्टीकरण पाहूया. छत्तीसगड सरकारने महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी देवती योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सलग तिसऱ्यांदा नॅशनल सायन्स फाउंडेशन मटेरियल्स रिसर्च सायन्स अँड इंजिनिअरिंग सेंटर पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर आहे कोलंबियाने. स्पष्टीकरण पाहूया. कोलंबिया युनिव्हर्सिटीने सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे. कोलंबियाची राजधानी आहे बोगोटा. चलन आहे कोलंबियन पेसो. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतीच बहुराष्ट्रीय कंपनी प्रोक्टर अँड गॅम्बल च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे शैलेश जेजुरीकर. जेजुरीकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने 4,000 कोटींच्या कर्ज भागीदारीवर स्वाक्षरी केलेली आहे? उत्तर आहे भूतान. स्पष्टीकरण पाहूया. भारत आणि भूतान दरम्यान 4,000 कोटींचा कर्ज करार झालेला आहे. भूतानची राजधानी आहे थिम्पू. चलन आहे नगुल ट्रम आणि पंतप्रधान शेरिंग तोबगे हे आहेत. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.